डेव्हलपमेंटवर बोलूया असा आमचा निरोप त्यांना द्यायचा आहे आपण पत्रकारांनी. डेव्हलपमेंट विकास सावंतवाडीला किती 5 स्टार हॉटेल, किती डेव्हलपमेंट, क्रीडा क्षेत्र, स्टेडियम किंवा हॉस्पिटल या गोष्टी आपण आणू शकतो का? 20 वर्ष एकच आमदार आहेत या ठिकाणी, 25 वर्ष नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे. एवढी जर 30-40 वर्ष तुमच्या हातीत सत्ता होती तर तुम्ही का करू शकला नाही? एक प्रेमाची भावनेने मी विचारतोय. कारण तुमच्याकडे नगराध्यक्ष होते, नगरसेवक होते. आम्ही लहान असल्यापासून पाहतोय की ते खरोखरच काही गोष्टी चांगल्यासुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. इथे सुंदरवाडीमध्ये कार्यक्रम असायचे दरवर्षी एंडिंगला, पर्यटन महोत्सव खूप चांगला विषय आहे. परंतु ज्याला चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची शिस्त आम्हाला देवाभाऊनी शिकवलेली आहे, सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांनी शिकवलेले आहे. पण ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत नाही, आता ज्या वाड्यावरती आपण उभे आहे या वाड्यावरती काही लोकांनी मागच्या वेळी नगराध्यक्ष निवडून आले त्यावेळी सांगितलं होतं की इथे कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. छोटासा प्रश्न आहे, एवढा का मोठा प्रश्न नाही आहे. तो प्रश्न आजपर्यंत ते सोडू शकले नाही. मग माझं म्हणणं असं आहे की आज नवीन मुलं, तरुण मुलं जर येत असतील राजकारणात आणि काही गोष्टी डेव्हलप होत असतील तर त्यांना आपण पुढे जायला दिलं पाहिजे. आता तुमचं वय झालं, तुम्ही आराम करा असं माझं सल्ला आहे. आणि आम्ही त्यांच्या मुलासारखे आहोत, आम्ही चुकीचा सल्ला त्यांना नक्कीच देणार नाही. 3 तारीख